नक्कीच कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कर्जत विभागातील सांडशी संघाने मैदान गाजवलाय. आपण पाहू शकता यावेळेस आघाडीचा गोलंदाज अजय शिर्के. महाराष्ट्र पोलीस आहेत, मुंबईमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस अजय शिर्के. तर क्रिकेटच्या या जत्रामध्ये, क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा मी राहुल सभाट पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र एक युद्ध सुरू आहे. एक पाटकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट सुरू होते. छोटे मोठे युद्ध मात्र संपवण्यात आले. आता मात्र महायुद्धाला सुरुवात. नक्कीच विचार केला तर एका बाजूला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. स्टॅकिंग एंडवरती सिद्धेश, नॉन स्टॅकिंग एंडवरती तेजस. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुलटच होता. यावेळेस अन साइडला चेंडू मात्र घराकडे डीप मध्ये येतोय. वाईट लॉंग ऑनला विकी आले चेंडूवरती, उचलून फेक करतील. या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट करत असताना सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल यावेळेस एक धाव. नक्कीच स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज सिद्धेश. आता मात्र स्ट्राईक रोटेट होती या फलंदाज तेजस कडे. मागील सामन्यात एन मोक्यावरती खूप चांगली फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली, तोच फलंदाज सिद्धेश. तेजस लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन चांगलं तारबेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट होती फलंदाज तेजस कडे. आघाडीचा गोलंदाज सांडशी संघाचा गोलंदाज अजय शिर्के. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. शॉट पॉइंट टेकला, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस धाव घेण्याचा मानस होता सिद्धेशचा, परंतु धाडच झालं नाहीये. या दरम्यान कोणत्याही प्रकारे धाव अंकित करता येणार नाहीये. अखेर येतो डॉट बॉल. सांडशी संघानं प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी कुळगाव टीमला. पुन्हा एकदा बॅक फुटला जाऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. टॉप पाहिल्यानंतर थोडीशी उचल घेऊन बॉल निघून झालाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. संघ नायकाने माझ्या खांद्यावरती का जबाबदारी दिली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना गोलंदाज अजय शिर्के. त्यावेळेस पुन्हा एकदा विकेट केलं जात आहे अन साइडला. शॉट थर्डमॅनचा चेंडू मात्र धावत परत चेंडूवरती जातोय. या दरम्यान मात्र चेंडू थांबणार नाहीये. एक टप्पा घेत चेंडू निघून गेला सीमारेषा पार. तेजसच्या बॅट मधून गतीचा स्ट्रोक पार. आई गावदेवी क्रिकेट संघ बेंडशेल संघाचे सगळे व्हॉलेंटियर मी मागेशी नावं वाचून दाखवली. सगळ्यांनी सीमारेषेवरती तैनात व्हा, कारण अंतिम सामना आहे. खूप मोठी मॅच आपल्या भेटीस आली आहे. एका बाजूला विचार केला तर राज्य क्रीडा मंडळ गावदेवी सुळगाव संघ, दुसऱ्या बाजूला भैरवनाथ सांडशी संघ. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा पूल केलाय. पूल करतोय सक्सेसफुल. यावेळेस चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा पार. तेजसच्या बॅट मधला दमदार स्ट्रोक. विकेटच्या डोक्यावर ठोकतोय षटकार.
यावेळेस स्कोरबोर्ड सजवत असताना टेनिस cricket.in प्रथमेश देखील आम्हाला सज्ज आमच्यासोबत जॉईंट आहेत. हा ट्रॅकर बॉल यावेळेस हवे पाहून बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, पण तो अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. नक्कीच डीजेचा विचार केला तर जय बजरंग डीजे, मंगेश होटेकर यांचा डीजे आकाश, डीजे मनीषा हे देखील आम्हाला जॉईन झाले आजच्या दिवसामध्ये. त्यांचे देखील खूप खूप आभार. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस पंच पंकज भोले सरांना देखील कवायत करण्याची संधी. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस बॅक फुटला जाऊन बंद करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तो टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी उचली घेऊन निघून झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अखेर येतोय डॉट बॉल. टीमची टोटल फलकावरती 17 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा असताना बॉडी ट्रॅक वरती रोहिदास. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस मात्र बॉल पर्यंत जाऊन बॅकफुटला जाऊन बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क होत नाही. या टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल बाहेरच्या बाजूला निघून जातोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यावेळेस एंड चेंज करतोय गोलंदाज. यावेळेस मात्र चेंडूला फिरकावून दिलाय डीप मध्ये. फिल्डर आलेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण. अजय शिर्के आले होते, महाराष्ट्र पोलीस आहेत. यावेळेस चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड हलत असताना टीमची टोटल फलकावरती डबल डिजिट मध्ये 20 धावा विदाउट लॉस. यावेळेस तज्ञांच्या भूमिकेमध्ये ऋषिकेश जाधव आम्हाला जॉईन झालेत कोलगाव टीमकडनं. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या टप्पा पडल्यानंतर बॉल निघून झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा होता डॉट बॉल. टीमची टोटल यावेळेस स्थिर असणार आहे 20 धावा. राऊंड द विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तो टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक व्हाईट बॉल. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजीचा विचार केला तर एक तेरीवर एक बेरी समीकरण. यावेळेस पुरा लेन बॉल, स्विंग अँड मिस. यावेळेस जर बॅट आणि बॉलचा कनेक्शन झाला असता तर बॉल नक्कीच बेंडशील गावातून आणावा लागला असता. एवढा जोरदार फ्लो होता सिद्धेश राऊतच्या बॅटचा. अखेर येतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल होते, बॅट बॉल झालाय, परंतु इथे मात्र महाराष्ट्र पोलीस कार्यरत होते. यावेळेस मात्र अजय शिर्के होते. कोणत्याही प्रकारची चुका करणार नाही. त्याचा क्रमांक पहिला लागेल बॅटिंग करणाऱ्या कोळगाव टीमला. सिद्धेश राऊत बॅक टू पॅव्हलियन. अंतिम चेंडू शिल्लक. टीमची टोटल फलकावरती 21 धावा. 4 वाईट 5 बॉल झाले. अंतिम चेंडू शिल्लक असेल. यावेळी इनायत नंबर 3 वरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण फलंदाज पाहू शकता सुदर्शन. हो बोल ना, काम करतोय. संपेल 10 मिनिटात. याने मात्र मागील सामन्यामध्ये संकट मोचक कामगिरी केली होती. तोच फलंदाज डावपुरे हाताचा फलंदाज तेजस. राऊंड विकेट बॉलर तयार. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद घेतोय चेंडू. यावेळेस मात्र आतमध्ये घडले काय, दोन्ही गाड्या एकाच एंड वरती. अपघात तर होणारच. यावेळेस मात्र परतावा लागेल बॅटिंग करणाऱ्या या फलंदाजाला. तेजस बॅक टू पॅव्हलियन. बघा या षटकाचं जर विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा डॉट बॉल.
चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल, पाचव्या चेंडूवरती विकेट, सहाव्या चेंडूवरती पण एकदा विकेट. अशा प्रकारे 6 चेंडू पूर्ण झालेत. षटक क्रमांक दुसरा संपूर्ण आलाय. 2 षटकाच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 21 धावा. विकी सांगी कोट्यातील तिसरं षटक, वैयक्तिक पहिले षटक बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार येतात. हे 21 ना? कालच्या दिवसामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपण त्यांची पाहिली आहे. चालू आहे हे काय त्यावेळेस युनाइट नंबर 4 वरती आपण पाहू शकता फलंदाज कुशल नेहमीच पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला हाताळतात. खूप चांगली गोलंदाजी त्यांची देखील राहिली आहे. स्टॅकिंग एंड वरती आपण फलंदाज पाहू शकता सुदर्शन. ओव्हरने पहिलाच बॉल यावेळेस स्विचिट केल्याचा मानस, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेऊन निघून झालाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सुदर्शन आहे ना? वाईट वाईट हा तर व्हाईट बॉल आलाय. यावेळेस एक्स्ट्रा रन बहाल करत असताना गोलंदाज परत एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार. यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेऊन बॉल निघून झाला इस्टच्या हातामध्ये. हा येतोय डॉट बॉल. यावेळेस मात्र लाईन चांगली होती. अचूक टप्पा होता, भेदक मारा होता. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. ओव्हर द विकेट यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर यावेळेस आउट स्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू मात्र बाहेरच्या बाजूला वळण घेत निघून झाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. वाईट सिंगल डॉट डॉट आहे. कमबॅक करत असताना यावेळेस गोलंदाज ओमकार. डॉट डॉट 2 डॉट आले. टीमची टोटल फलकावरती 22 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. फुललेला बॉल यावेळेस फक्त दिशा दिली आहे. फिल्डर तिथे मात्र आहेत. यावेळेस मात्र त्यांना भेदून बॉल झालाय सीमारेषा पार आणि सुदर्शनच्या बॅट मध्ये दमदार स्ट्रोक. षटकार. टीमची टोटल फलकावरती 28 धावा. बऱ्याच काळानंतर षटकार पाहायला मिळतो सुदर्शनच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बिग हिट केलं जात आहे. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर आले चेंडूवरती जज करतात, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. यावेळेस परतावं लागेल सुदर्शनला. सुदर्शन बॅक टू पॉइंट. कमबॅक करत असताना षटकाराचं चोख प्रति उत्तर यावेळेस गोलंदाज देत असताना फलंदाज बाद झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार. यावेळेस फटका सरळ रेषेमध्ये एक्झिक्यूट केलाय. फिल्डर तिथे कोणत्या प्रकारचे तैनात नाही आहेत. दूरवरून धावर पळत मात्र अजय शिर्के आले होते, परंतु त्यांना भेदून बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बिग हिट. षटकार. अंतिम चेंडू शिल्लक असेल. टीमची टोटल जमपोस्टे फलकावरती 32 धावा. लॉस ऑफ 3 विकेट्स. ओव्हर द विकेट फुलटॉस बॉल. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. फिल्डर तिथे मात्र तैनात आहेत, चुका करतायत. यावेळेस चुकाचं रूपांतर 2 डावेमध्ये 2 डावे तर कंप्लीट व्हावे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? कुशल होते
मानस तर केला होता परंतु धाडस केलेला नाही. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती 34. येस डीजे. ट्रॅक वरती त्याने मात्र कालचा दिवस गाजवला. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती 3 चेंडूवरती 3 विकेट संपादित केला. त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि त्यानंतर 3 चेंडूवरती 3 गडी धाबाद केला. अशा प्रकारे 6 चेंडू आणि 6 विकेट त्याने मात्र संपादित केलं. तेच गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती अमोल शिर्के. हे 60 संघाचा जर विचार केला तर कर्जत विभागातून बिलॉंग करतोय आणि संपूर्ण खेळाडूंचा जर विचार केला तर आडनाव सर्वच खेळाडूंचे शिर्के आहे. शिर्के आणि शिर्के कंपनी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमोल तयार. ओव्हर द विकेट पहिल्याच बॉल यावेळेस हा ट्रॅकर होता. फुल करण्याचा प्रयत्न दूरवरून विकेट आले चेंडूवरती. चेंडू मात्र नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एका टप्प्यावरती उत्तम फेक करतील. या दरम्यान सिंगल तर कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड यावेळेस पुढे सरकत असताना 36 लॉस ऑफ 3 विकेट. आजच्या दिवसामध्ये या अंतिम सामन्यामागे कशा प्रकारची कामगिरी करील आपण सर्वांचं लक्ष असेल. यावेळेस या गोलंदाजावरती अमोल वरती स्टॅकिंग एंड वरती यावेळेस पाहू शकता अविनाशला. हा ट्रॅकर बॉल यावेळेस मेजबानी होती. दोन्ही हाताने स्वीकारत असताना व्हाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. अविनाश भोईरच्या बॅट मध्ये हे धमाका षटकार. यावेळेस मात्र षटकार आलाय. षटकारच्या मदतीने टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती 42. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू मात्र भिरकावून दिलाय. टीम मध्ये विकी आहेत. चुका करतायत. यावेळेस बॅकअप खूप चांगला मिळालाय. अजय शिर्के आलेत. या दरम्यान मात्र 2 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. यावेळेस मात्र तिसरी धाव देखील चित्राच्या वेगाने पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल आहे. कॉम्बिनेशन आहे. यस नो वेट या तिन्ही क्रिया यावेळेस मध्ये त्याच्या आतमध्ये करत असताना दोन्ही फलंदाज यावेळेस स्ट्राईक रोटीत होती. फलंदाज कुशलकडे. टीमची टोटल पुढे सरकत असताना टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती 45 लॉस ऑफ 3 विकेट्स. 45 धावा. षटकातील 3 चेंडू शिल्लक. अंतिम आणि निर्णायक षटक बॉलिंग ट्रॅक वरती अमोल. राऊंड द विकेट यावेळेस इनसाइड आउट प्रकार सजवण्याचा प्रयत्न परंतु आउटसाइड ऑफ स्टिक टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉल. कालच्या दिवसात जर विचार केला तर काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं. तर 6 चेंडू मध्ये 6 विकेट संपादित केले होते. परंतु आजच्या दिवसामध्ये प्रहार त्यांच्यावरती केले जाते फलंदाज अविनाशच्या माध्यमातून. त्यावेळी स्टॅकिंग एंड वरती फलंदाज कुशल. नक्कीच दोन्ही संघाचा विचार केला तर कोळगाव संघ आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उतरला मैदानाच्या आतमध्ये. पुराशी स्वप्न बाळगून यावेळेस दूरवरचा प्रवास करून कर्जत विभागातून आला हा सांडशी संघ भैरवनाथांचा आशीर्वाद घेऊन उतरला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इनसाइड आउट ऑफिशियल पॉलिश डेडला स्ट्रोक नजर स्ट्रोक. चेंडू मात्र घरंगळत जमिनीला चाटत पुसत चालाय. सीमारेषा पार. दमदार चौकार. चौकारच्या मदतीनं
50 गाठली आहे. कुळगाव संघाच्या 50 धावा कंप्लीट झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या संघासाठी. आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये मात्र सांडशी संघानं कालचा दिवस गाजवला होता. आज पाहायचं कशा प्रकारची कामगिरी करतील. अंतिम 2 चेंडू शिल्लक. मार्क वरती अमोल राऊंड द विकेट. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा कॉपी स्टाईलने उडवलाय. हा बॉल चेंडू मात्र थांबला नाहीये. दोन काही शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षक मध्ये. अंतिम टप्प्यावरती मात्र चेंडू सीमारेषा ओलांडतोय. अजून एक दमदार चौकार. आपण कुठे असाल तर लगेच या आमच्या व्यासपीठावरती आयोजक आपले वाट पाहतात. रवींद्रजी हुतेकर आपले वाट पाहतात. या लगेच समीरजी पंडे. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक ओव्हर द राऊंड द विकेट. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा यावेळेस गौर पॉइंटच्या दिशेला घ्यायची संधी होती परंतु काही ड्रॉप करत असताना यावेळेस एका उत्तर कंप्लीट पाहायचंय. नेचर 2 ला यावेळेस थ्रो केला होता परंतु तिथे वेगानं 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज कुशल. अशा प्रकारे सत्र पहिले संपूर्ण झाले. प्रथम सत्राच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 57. 57 धावांचा एक भलं मोठं डोंगर त्यावेळेस उभं केलं गुलगाव टीमने. ते म्हणजे त्यांची टीमच्या अगेन्स्ट. अठ्ठावन्न धावाचा एवढीच लक्ष असेल सांची टीम पुढे. समीरजी पांडे आणि शिवदासजी जगताप आपण या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सरचे मनपूर्वक स्वागत. तर आज स्पर्धेचा अंतिम दिवस आपण एन्जॉय करताय. आई गावदेवी चषक भेटशील आयोजित आई गावदेवी चषक 2021 चं पर्व पहिलं. आजच्या दिवसामध्ये मी राहुल चव्हाण इथे मात्र थांबतो. आजच्या दिवसात खूप चांगलं समालोचन आमच्या जोडीला दीपीर बिराडे यांनी देखील केलं. तर आजच्या दिवसामध्ये मी इथे रजा घेतोय. मला इथं बोलण्याची संधी दिली आमचे भूषण पंडे असतील, आमचे रवींद्र हुतेकर असतील, मंगेश हुतेकर, शंकर हुतेकर, भगवान जगताप या सर्वच मान्यवरांचे मी मनापासून धन्यवाद करतो. मला इथे मात्र 3 दिवस बोलण्याची संधी दिली आणि मी इथे मात्र थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. ऐकूयात दीपीर बिराडे यांना. तेजस्वीचं उदाहरण तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन मिडल ऑर्डरला कुशलला देखील टीमचं नाव सावरला होता. 16 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्यांना दिलं आणि एकंदरीत 4 ओव्हरच्या अंती पहिल्या सत्राच्या अखेरीस संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचला. तर म्हणजेच अजय आणि कोणी किरण 3 विकेटच्या नुकसानामध्ये 56 या धावसंख्येवर आणि सध्याच्या घडीला 57 धावेचं लक्ष इथे गाठण्याकरता सलामीची जोडी खेळपट्टीकडे दाखल झाली आहे सांडशी या टीमची. बदलापूर विभागातील एक दादा संघ राज क्रीडा मंडळ कुळगाव
आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये सध्याच्या घडीला फाईट करत असताना कर्जत विभागातील एक नामवंत संघ सांडशी. दोन्ही संघांची अव्वल दर्जाची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि अखेरचा सामना ग्रँड फिनाले ऑफ द टुर्नामेंट मेगा फायनलची ही लढत इथे रंगती आहे. संध्याकाळचं वातावरण, सूर्यदेवता हळूहळू आपल्या हस्ताकडे, परिस्थिती पक्षी देखील परत आहेत आपल्या घरच्याकडे आणि अशा नैरम्य वातावरणामध्ये रंगलं जाणारे हे क्रिकेटचं द्वंद्व युद्ध. शिवदासजी जगताप विनंती आहे व्यवस्थापन समितीची संपर्क साधायचा त्वरित. शिवदासजी जगताप. अजय आणि त्यांच्या साथीने किरण ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या सांडशी टीमची 57 रनचा टार्गेट त्यांच्या समोर या मॅच मध्ये ठेवण्यात आला. महाराष्ट्र पोलीस सेवेत देखील कार्यरत आहेत अजय शिर्गे. सदरक्षण आहे गल नेगरा या उक्तीप्रमाणे जन्मेचं रक्षण करत असतात आपल्या कार्याच्या माध्यमातून आणि क्रिकेटवरती देखील नितांत प्रेम, नितांत श्रद्धा आणि तेच प्रेम त्यांना घेऊन आला या मेगा फायनल मध्ये. लॉंगॉनने मिडिकेट 2 फिल्डर डीप मध्ये 38 सर्कलच्या बाहेर मॅनेजरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॉलिंग ट्रॅकवर कुशल. पहिलाच बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. यष्ट्यांचा वेध घेता आला नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या शिरगाचं जजमेंट चुकलं. थ्रो थोडा वाईट आला आणि अखेर फलंदाज बचावला गेला तो म्हणजेच नॉस्ट्राके गेट वरती किरण. डॉट बॉलना स्पिनला सुरुवात करत असताना कौशल राज क्रीडा मंडळ कुलगाव टीम फायटिंग टोटल स्कोरबोर्ड वर लगावली आहे आणि त्यानंतर तो आत्मविश्वास त्यांच्या वतीने ते पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला इनिंग मध्ये जेव्हा ते बॉलिंग करता उतरले त्या इनिंग मध्ये चांगली फिल्डिंग पहिल्याच बॉलवर. बॅकफुट देऊन पुल करण्याचा प्रयत्न, बॉल थोडा खाली राहिला, संभ्रमामध्ये पाडलं, चकित झाले त्या ठिकाणी बॅट्समन आणि मिडल स्टिकी देव काढली. दांडी गुल फलंदाज बाद अजय बाग द बावलियन सांडशी टीमला पोहोचला. हा पहिला धक्का. ब्रेक थ्रू होता तो ब्रेक थ्रू ते प्रोव्हाइड करून दिला राज क्रीडा मंडळ कुलगावला. बॉलर कुशलला फलंदाजी ते बाद असताना अजय टीमचं सांगित खाते ते खुलं झाले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला या संघर्षमय स्थितीमध्ये मैदानाकडे दाखल झाले. तिसऱ्या नंबरला बॅट्समन आविष्कार आणि आविष्कारला आपल्या बॅटच्या माध्यमातून इथं आविष्कार नक्कीच करावा लागेल. 57 रनचं मोठं टार्गेट आहे त्यांच्यासमोर. ग्रँड फायनलला तुम्ही खेळता या स्टेजवरती तुम्हाला परफॉर्मन्स देणं गरजेचं असेल. इट इज अ कंपल्सेशन. हे तुमच्याकरता बंधनकारक देखील असेल कारण ही संधी पुन्हा तुमच्याकरता बरेच येईल याचा कधी विचार करू नका. जी संधी आता निर्माण झाली आहे त्या संधीचं सोनं करा आणि तुमचा कार्यभार पुढे सांभाळत राहा. यशाची प्रत्येक शीघ्र जर तुम्हाला चढायची असेल तर मेहनतीने आणि घाम गाळून तुम्हाला पुढे आगेकूच करावी लागेल आणि तोच प्रयत्न आता करावा लागेल. ट्रॅकिंग एंडमध्ये बॅट्समन आविष्कारला राऊंड विकेटना हा बॉल लॉंग साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. लिडिंग घेतली. फाईन लेगचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे आणि अखेर चेंडू आता निघून चालला एसटी रक्षकाच्या हवाक्याच्या बाहेर. त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना सीमारेषेच्या पलीकडे हा तो चौकार. बॉल त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स मिळत असताना लॉंग स्टॉप रिझनला या 4 धावा अतिरिक्त धावेनं खातं गुलं झालं बॅटिंग करणाऱ्या सांडशी टीमचं. कसे काही होणार परंतु सांडशी टीम करता धावा येणं आता गरजेचं असेल. चौकारानं सांगित खाते ते गुलं झाले. तिसऱ्या बॉलवर राऊंड विकेट. राऊंड विकेटनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. थोड्या धीम्या गतीचा हा बॉल लाईन पासून थोडीशी मिस झाली. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन आविष्कार ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट पाहायला मिळाली. थोडासा स्किड झाला हा बॉल आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये टेक ऑफ घेत असताना आणखीन एक डॉट बॉल. बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. फालिंगला फिल्डर चाचपडत होता
अखेर दुसऱ्या डे मध्ये बॉलला त्यांना अडवले, थोडा खाली राहिला हा बॉल, स्किड झाला. जी अपेक्षित उचली हवी होती ती अपेक्षित उचली मिळाली नाही बॅट्समन आविष्कारला. आणि त्याच्या विरुद्ध आता हा दुसरा डॉट बॉल टाकत असताना आपल्या स्पिलच्या माध्यमातून बॉलर कुशल. रेली गुड परफॉर्मन्स इन अ मॅन्डेटरी पॉवर प्ले फ्रॉम टीम राज क्रीडा मंडळ कुलगाव. 57 धावेचा टार्गेट तुमच्या समोर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जितक्या कमी धावा तुम्ही खर्च कराल, इकॉनॉमिकल बॉलिंग तुम्ही कराल, तितकं पार्टनर तुमचं या मॅच मध्ये जड होईल. पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न, या बॉलला देखील लाईन मिस केली. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 57 रनचं टार्गेट समोर असताना संघ 60 जाऊन पोहोचला. स्कोरबोर्डवर 4 या धावसंख्येवरती एका विकेटच्या नुकसानामध्ये. आणि आता मॅच मध्ये समीकरण बॅलन्स राहिलं. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, अर्थातच 3 षटका आणि 3 षटकांमध्ये आता विजय करता धावा करायच्या एकंदरीत 53. थोडं फास्ट खेळायचं फिल्डिंग करणारी टीम राज क्रीडा मंडळ कुलगाव. अरे तो 12 गेला. सुदर्शन येत आहेत. षटक्रम गेलेमध्ये रनआउटची संधी आणि आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. बॅट्समन आविष्कारला, फलंदाज धाव बाद. आविष्कार बॅक टू द ग्राउंड. थर्ड विकेट गोज डाऊन फॉर टीम. तो काय तो अँग्लो ईस्टर्न मध्ये तो 12वा कोण आहे? रोहिदास का कोण आहे? बॅट्समन ऋषिकेश एंटर इंटू द ग्राउंड एट बॅटिंग ऑर्डर नंबर 5. 5व्या नंबरवरती मैदानाकडे दाखल झाले तर बॅट्समन ऋषिकेश. या ओव्हर मध्ये देखील आता गोलंदाजीमध्ये तीव्रता. बॅकफुट येऊन कट केला. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. विकेट किपर पासून थोडासा बॉल दूर गेला, थ्रो थोडा खराब दिला, अदरवाईज रनआउटची संधी नाकारता आली नसती. तोपर्यंत 1 रन इथे वेगानं कंप्लीट झाली आहे. टीमचा धावफलक पुढे पोहोचेल. या सिंगल नंतर स्कोरबोर्डवर झालेले आहेत 5. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग करते सुदर्शन. अतिशय चांगली कामगिरी त्याची राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीम करता. ऑनसाइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, फुल लेन डिलिव्हरी अगदी पायात होता चेंडू. तडब्याचा फिल्डर बीट झाला. डीप मध्ये प्रयत्न करत होता क्षेत्ररक्षक आणि अखेर आता त्याचे प्रयत्न पुरे पडलेत. थ्रो कम्युनिकेशन चुकला आणि बॉल अखेर लोळतो सीमारेषा. हाय तो नशिबाचा चौकार. टीमचे धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले. 9 रन आहेत स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. एकंदरीत 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. अजून 48 धावेची आवश्यकता आहे विजय करता. पिच फटका सजवण्याचा प्रयत्न, स्पेअर कट फिल्डर आहे टीम मध्ये बॅकअप पॉइंटला. 1 रन तोपर्यंत इझिली कंप्लीट होत असताना सिंगल धावेच्या साथीने ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये कंप्लीट झाला. यासाठी अंपायर सिग्नल. 2 ओव्हर नंतर रन झालेले आहेत सांडशी टीमचे. 3 विकेटच्या नुकसानामध्ये आतापर्यंत मॅच मध्ये 5 धावेच्या माफक धावगतीने 10 रन. ओव्हर आता शिल्लक आहे 2. अर्थातच 12 बॉल बॅलन्स आहे मॅच मध्ये. आणि 12 बॉल मध्ये विजय करता अजून 47 धावेचं मोठं लक्ष आता इथे चेस करायचं आहे, ते म्हणजे सांडशी या संघाला. तेवीस 23.50 धावेची धावगतीवरती 2 षटकार मागे मेंटेन करायची आहे. आणि सध्याच्या घडीला बाहुबली अविनाश भोईर हे 3रं षटक टाकण्याकरता तयार होत असताना राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमच्या वतीनं फिनिशिंग टच तर चांगला दिला होता पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करत होता अविनाश भोईर.
आणि त्यानंतर आता त्याचा तोच कॉन्फिडन्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. 12 बॉल जुनी आवश्यकता आहे मॅच मध्ये. 47 47 धाब्याची फील्ड मध्ये चेंजेस करत असताना ऑनसाइडला 3 फिल्डर्स स्कोरलिंग मिनिकेट लॉंग ऑन. पहिलाच बॉल लिडिंग एज, फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस तिथे लागली आणि अखेर फांडेच्या क्षेत्ररक्षकांना चेंडूला अडवलं देखील. दोन्ही बॅट्समन आता एकाच एंड वरती आणि फलंदाज होईल धावबाद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. कॉलिंग चुकलं आणि धावबाच्या रूपानं हा धक्का क्रमांक 4 पोहोचत असताना सांडशी या संघाला. दुसऱ्या रनचा यशस्वी प्रयत्न इथे झाला बॅट्समन ऋषिकेशच्या माध्यमातून आणि अखेर तो बाद झाला. 6व्या नंबरवरती मैदानाकडे दाखल होत असताना बॅट्समन रोहिदास. 11 बॉलला 46 रनची गरज या मॅच मध्ये. लक्ष थोडस दूर चाललंय कारण इकॉनॉमिकल बॉलिंग या मॅच मध्ये केली आहे राज क्रीडा मंडळ कुलगावच्या गोलंदाजांनी. पार्टी टोटल लगावली होती. त्यानंतर ज्या पद्धतीने आतापर्यंत धावांचं संरक्षण केलंय गोलंदाजांना, प्रशंसनीय कामगिरी, स्तुतिमय कामगिरी मेगा फायनल मध्ये. फुलली दोदा लेग सोडून झाला एसडीच अंपायर सिग्नल. पिचिंग इथे खराब आहे. लेग स्टिकच्या अगदी बाहेर आहे बॉल. वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक्स्ट्रा रन नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना अतिरिक्त धाब्यानं टीमचा धावफलक पुढे जाऊन पोहोचले. ते 12 धावसंख्येवरती. 12 रन ऑन द बोर्ड. स्टील रिक्वायर्ड मोर 45 रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. 11 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मॅच मध्ये आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही विचार करता धावा करायच्या 45. शॉर्ट ऑफ गुडलिन सरप्राइजिंग बाउन्स बॅकफुट येऊन स्टिअर करण्याचा प्रयत्न आणि अखेर हा प्रयत्न देखील अपयशी राहिला. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन रोहिदासचा. येतोय तो आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल विजयाच्या समीप पोहोचेल संघ राज क्रीडा मंडळ कुलगाव. चांगली बॉलिंग यावर मध्ये करत असताना आतापर्यंत अविनाश भोईर. शफल उखडण्याचा प्रयत्न. त्यावेळेला देखील लाईन मिस केली. विकेट किपिंग चांगली राहिली. कानमंत्र दिला होता विकेट किपरनं अविनाश भोईर यांनी. त्या कानमंत्राचं इम्प्लिमेंट इथे केलंय. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आता त्यांच्या स्पेल मधून. लक्ष थोडं आवाक्याच्या बाहेर झालंय सांगशी टीम करता. ज्या पद्धतीने ते खेळत होते याचे बाद झाले आणि तिथं डावाला ग्रहण लागला आणि अजूनही टीमचा डाव इथे सावरताला नाहीये. बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे विचारणा केली गेली कॉट बिहाइंड करता. बट फायनली अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. बॅट्समन सेफ. फलंदाज नाबाद आहेत. कॉन्फिडंट अपील होती पण पंचांनी ते नकार दर्शवला. हा 3रा डॉट बॉल येत असताना अविनाशांच्या स्पेल मधून. पुढे सरकून फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या बॉलीला गाईडलाईनच्या अगदी बाहेर हा बॉल. अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक्स्ट्रा रन ऍड होत असताना बॅटिंग करणाऱ्या सांडशी टीमच्या खात्यामध्ये आणि एक्स्ट्रा रन नंतर टीमचा धावफलक पुढे सध्याच्या घडीला जाऊन पोहोचला. ते म्हणजेच आतापर्यंत 13 या आकड्यावर. 44 धाब्याची अजून आवश्यकता आहे या मॅच मध्ये. शॉर्ट ऑफ गुडलिन सरप्राइजिंग बाउन्स आणि या वेळेला मात्र विकेट किपरनं सोपा झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. रोहिदास बॅक टू द डगआउट. आणखीन एक मोरा गारद करत असताना अविनाश. हा धक्का क्रमांक पोहोचला सध्याच्या घडीला 5वा. तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या सांडशी या टीमला. सातव्या नंबरवरती सध्याच्या घडीला मैदानाकडे दाखल होत असताना बॅट्समन ओंकार. अर्धा संघ तरी ते बाद झाला. 7 बॉल आता शिल्लक आहेत इनिंगचे. हुक केला बॅकफुट येऊन
लॉंग लेगला रिझन खाली आहे, फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावतोय बट आउट ऑफ इट्स रिच. अगदी त्याचा आवागाच्या बाहेर आहे बॉल आणि वेगानं सीमारेषा ओलांडत असताना अखेरच्या बॉलवरती येतोय तो चौकार. 4 धावेच्या साथीनं ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस सांडशी टीमचा धावफलक जाऊन पोहोचला. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा स्कोरबोर्डवर. 6 बॉल आता शिल्लक आहेत ग्रँड फिनालेच्या या मॅच मध्ये आणि 6 बॉल मध्ये तर विजय करता 40 धावेची आवश्यकता आहे सांडशी या टीमला. 3 ओव्हर मध्ये चांगली कामगिरी राहिली. अखेरचे षटक तेजस येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. तर यष्ट्यांना कुठल्याही संघानं घेऊन सेलिब्रेशन करू नये आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने सूचना आली आहे. पहिलाच बॉल तेजसचा बॅकफुट देऊन पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टर हॅमिंग स्ट्रोक. सुदर्शन बॉलच्या खाली पोहोचलेत मिडविकेटला आणि साधा सोपा सहज झेल तिथे पकडला. फलंदाज फेल होत असताना विकी संघाला पोहोचतोय हा धक्का क्रमांक 6. न्यू बॅट्समन चंद्रकांत इनकार इनटू द ग्राउंड. आता औपचारिकता फक्त शिल्लक आहे. त्या मेगा फायनल मध्ये मोठ्या विजयाच्या दिशेने अग्रेसर होत असताना संघ राज क्रीडा मंडळ कुलगाव बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न. ऑफ ब्रेक बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. हरकत केली या बॉलला. मोमेंटम चेंज केला आणि त्यानंतर विकेट किपरच्या पाठीमागे टर्नमॅनचा फिल्डर बॅकअप देत असताना आणखीन एक डॉट बॉल. फुललेत होता. आडव्या बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी ती निर्माण झाली होती आणि अखेर आता मोहा आवरलाय तो म्हणजेच तेजसनं. एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप नव्हतं. यस तेच दाखवून देतो आणि अखेर आणखीन एक धाव 8 होत असताना टीमच्या टोटल मध्ये. राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाकरता समीर भूमी यांच्या वतीने शुभेच्छा. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न. लिडी गेंज आणि त्यानंतर सोपा झेली ते टीमला. फलंदाज मात्र फेल होतोय. हा धक्का क्रमांक 7 पोहोचलाय सांडशी या संघाला. फलंदाज बाद. तर स्टंपला कोणी हात लावू नका या आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने